भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष व माजी सरपंच कवाड़ सम्मानीय श्री नीलेश भाऊ गुरव का जन्मदिन भिवंडी तालुका कवाड़ गांव उनके जनसंपर्क कार्यालय पर उनके चहेतों द्वारा केक काट कर जन्मदिन मनाया। इस अवसर पर अनेकों दिग्गज मान्यवर मित्र मंडलों ने उपस्थित होकर सम्मानीय श्री नीलेश भाऊ गुरव को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। माननीय निलेशजी गुरव यांना शुभेच्छा देत असताना आपण जे सांगितलं भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी सरपंच याच्या पलीकडे देखील त्यांची ख्याती अशी आहे की ती पदबिद बाजूलाच, परंतु निलेश गुरव ही व्यक्तीच अशी आहे का संपूर्ण हा भिवंडी तालुका त्यांना या ठिकाणी कधीपासून शुभेच्छांचा वर्षाव झालाच असेल, कारण त्या लेवलच्या आहेत खरोखर। आणि खास करून माजी खासदार साहेब त्यांनी एकदा कोणता त्यांच्यावर जबाबदारी टाकली का ते पूर्ण तालुक्यात असं त्यांच्या पायाला मशीन लावून फिरल्यासारखा होते आणि ती तंतोतंत अगदी पार पाडतात। कोणताही कार्यक्रम साहेबांनी देऊ द्या, कपिल पाटील साहेबांनी अगदी ते तंतोतंत पार पाडतात। म्हणून निलेश भाऊ गुरव यांना आजच्या शुभेच्छाच्या दिवशी त्यांना जो या ठिकाणी अनेक लोकांनी येऊन शुभेच्छांचा वर्षाव दिलेला आहे आणि आमच्या खारबाव गावाच्या वतीने, खारबाव बीजेपीच्या वतीने त्यांना देखील लाख लाख शुभेच्छा। तर आज आपण इथे सन्माननीय निलेशजी गुरव साहेब बीजेपी युवा मोर्चा भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व इथे जमलेलो आहोत। आमच्या पंचक्रोशीतील नव्हे तर भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यातील म्हटलं तर हरकत नाही आहे असे आमच्या या गावातील धडाडीचे नेतृत्व व्यक्तिमत्व असे निलेशजी गुरव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ज्यांचे मान्यवर, त्यांचे मित्र वगैरे पप्पू खंडागळे सेठ तसेच अनेक मान्यवर जमले आहेत। साहेबांसाठी त्यांनी त्यांची प्रेमाची शाल, बुके आणि विशेष म्हणजे जी काही आपण जी म्हणतो की विशेष काहीतरी भेट आहे ती आठवणीतली बॉटलसुद्धा त्यांनी त्यासाठी आणलेली होती आणि त्याने ती भेट दिलेली आहे। हे असं साहेबांच्या विषयी असणारं प्रेम सर्वांसाठी हे खूप उल्लेखनीय गोष्ट आहे आणि सांगण्यासारखं आहे। आणि साहेबांना शुभेच्छा देताना मी सकाळी लिहिलेलं आहे की जगी महान कार्य करण्यास उदंड आयुष्य लाभावे तुम्हा ईश्वरचरणी हीच इच्छा। जगी महान कार्य करण्यास उदंड आयुष्य लाभावे तुम्हा हीच ईश्वरचरणी इच्छा। त्यासाठी वाढदिवसाला आशीर्वादासह देतो खूप खूप शुभेच्छा, आशीर्वादासह देतो खूप खूप शुभेच्छा। अजून साहेबांबद्दल म्हणायचं म्हणजे की साहेबांनी मागेच माझं जे एक पुस्तक होतं जे मागे ओळखा भूमिकोन जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक विद्यार्थी शिक्षक वापरत होतं अशा पुस्तकाला माझ्या स्वर्गीय नकुल पाटील साहित्य पुरस्कार डोंबिवली आग्री महोत्सवात भेटलेला मागच्या महिन्यात। त्या पुरस्काराच्या सन्मानार्थ साहेबांनी आमच्या कुस्ती महाराष्ट्रात माझा सन्मान केला। त्यावेळी साहेबांसोबत बोलताना मी एक कवर लिहिलं होतं की निलेश गुरव साहेब सामाजिक कार्यातून कर्तृत्वातून बनले आहेत सर्वांचे दादा। निलेश गुरव साहेब सामाजिक कार्यातून
कर्तृत्वातून बनले आहेत सर्वांचे दादा, तरी त्यांचे राहणीमान त्यांचा पेहराव साधा. तरी त्यांचे राहणीमान त्यांचा पेहराव साधा, पण पूर्ण करतात प्रत्येकाला दिलेला वादा.